Good morning, students. So as we have started new chapter, that is sequence and series, and in sequence and series what we completed? Geometric progression, arithmetic means, आणि आता हा टॉपिक जो आहे टाइप्स ऑफ मीन्स, ह्याच्यात आपण असे नंबर्ससाठी फॉर्म्युलाज बघतोय वेअर देर आर टू नंबर्स, फक्त टू नंबर्स असतील तेव्हा हे फॉर्म्युलाज यूज करायचे. कुठले एक्स अँड वाय आर टू नंबर्स, देअर अरिथमॅटिक मीन इज डिफाईन्ड बाय ए इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन 2. तो झाला अरिथमॅटिक मीनसाठी वेन देर आर टू नंबर्स. अँड इफ जॉमेट्रिक मीन असेल तर जॉमेट्रिक मीनमध्ये टू नंबर्स असतील एक्स अँड वाय सपोज, देन त्यांचं आपल्याला जॉमेट्रिक मीन कसं काढणार आहे आपण? रूट ऑफ एक्स इंटू वाय will be your geometric mean, and harmonic mean is x and y are two numbers, their harmonic mean is defined by h is equal to 2xy upon x plus y. सो ह्याच्यात काय डिफिकल्टी? एक्झाम्पल्सनी लगेच कळेल की जेव्हा टू व्हेरिएबल्स असतील, सपोज 2 आणि 3 हे दोन नंबर्स आहेत, त्याचं मला अरिथमॅटिक मीन काढून दाखवा फास्ट. हां, मी पण नोट्स ओपन करते. ऑनलाइन स्टुडंट्स, टेक्स्टबुक बघू माझ्याकडे, नाही तर राहू देत, मी घेते. एखादा छान एक्झाम्पल दिला असता ना. हा, दोन व्हॅल्यूज घ्या, एक्स इज इक्वल टू 4 अँड वाय इज इक्वल टू 16. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू 4 अँड वाय इज इक्वल टू 16. अरिथमॅटिक मीन काढायचंय. ओके अथर्व, आन्सर फास्ट. फॉर्म्युलामध्ये फक्त सबस्टिट्यूट करायचे आणि आन्सर इथल्या स्टुडंट्सनी सॉल्व पण केले. ऑनलाईन स्टुडंट्स कुठे आहेत तुम्ही? जॉमेट्रिक मीन, हां जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक, जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन पण. पहिले तर हे सगळे फॉर्म्युलाज येस राईट. अथर्व, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स. ऑनलाईन स्टुडंट्स, हार्मोनिक मीन इज इक्वल टू 2xy अपॉन x प्लस y. एपीचा फॉर्म्युला होता x प्लस वाय अपॉन 2. जीपी इज इक्वल टू अंडर रूट एक्स वाय अँड harmonic mean is equal to 2x upon x plus y. आपला 6.4. हार्मोनिक मीन 32/5 आलं का?
ठीक आहे. लेट मी चेक कॅल्क्युलेटर. आला आन्सर. वेन देर आर, हे कधी करणार आपण, हे फॉर्म्युलाज कधी यूज करणार, वेन टू नंबर्स. ठीक आहे, वेन टू नंबर्स. आणि एक्झाम्पल बघितले आत्ताच आपण आणि त्याला सॉल्व पण केले. हे फॉर्म्युलाज पण नोटबुकमध्ये कंटिन्यू कर. वेन टू नंबर्स. ठीक आहे, आता मी कन्सेप्ट घेते. नाही का, ओके. सो टाइप्स ऑफ नंबर्स, टाइप्स ऑफ मीन्स झालेत. हां, सो इथे एक्झाम्पल्स बेस्ड ऑन मीन्स आहेत ना, पेज नंबर 59 वरती. ते एक्झाम्पल्स मधला फर्स्ट एक्झाम्पल आता आपण घेतला. अथर्व, तुम्ही आन्सर तर दिलाच नाही मला. सो इन्सर्ट 4 अरिथमॅटिक मीन्स बिटवीन 2 and 22. a plus d. हार्मोनिक मीनचा कन्सेप्ट बघू and then we will complete. इन्सर्ट 2 numbers, 4th, 5th सगळे सिमिलरच आहेत. आपल्याला फक्त नंबर्स फाइंड आउट करायचे इन बिटवीन मधले. हार्मोनिक मीन कन्सेप्ट, हां, पेज नंबर 57. आता हार्मोनिक मीन म्हणजे अ सिक्वेन्स ऑफ सिरीज असणार आहे. टर्म 1, टर्म 2, टर्म 3 अँड सो ऑन टिल nth टर्म. मग nth टर्म आपण कसं काढतो, a plus n minus 1 इंटू d. आणि हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणजे काय, जी काही सिक्वेन्स ऑफ सिरीज आहे ती आपली फर्स्ट AP मध्ये पाहिजे. AP असण्यासाठी आपली काय कंडिशन्स आहेत, AP अरिथमॅटिक मीन असण्यासाठी की कॉमन डिफरन्स पाहिजे, राईट. हे धर तुझी बुक. सो त्यांनी काय सांगितले, जे काही आपली टर्म्स ऑफ सिरीज आहेत ते हार्मोनिक मीन तेव्हाच असणार आहे जेव्हा त्यांचा रेसिप्रोकल अरिथमॅटिक मीन असणार आहे. द सिरीज, आता सपोज 2, 4, 8, 6 असे हे नंबर्स आहेत. हे नंबर जेव्हा तू रेसिप्रोकल करशील त्यांचा कॉमन डिफरन्स येईल सेम, तेव्हा तो AP मध्ये असणार आहे. रेसिप्रोकल केल्यानंतर ना मग तो असणार आहे हार्मोनिक प्रोग्रेशन. ठीक आहे, नोटबुक मध्ये लिहूयात आपण. कुठे, सो हार्मोनिक प्रोग्रेशन हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये काय बघितलं, टर्म 1 इफ T1, T2, T3 are the terms till Tn, यानी कि nth टर्म पर्यंत आर इन AP किंवा जी काही सिरीज आहे त्यांचं रेसिप्रोकल AP मध्ये पाहिजे. एनिथिंग,
ह्याच्यातला फर्स्ट टर्म काय असतो आपला ए, आर काढायचा फॉर्म्युला आर काढायचा फॉर्म्युला का, Tn+1 अपॉन Tn, nth टर्म रे, म्हणजे वरचा नंबर थोडा मोठा पाहिजे खालच्यापेक्षा. ठीक आहे. फर्स्ट टर्म काय आहे आपल्या इथे, ए इज इक्वल टू वॉट, टी, टर्म 1. अँड युअर कॉमन डिफरन्स काय असणार आहे आपला, कॉमन डिफरन्स इज T2 मायनस T1, राईट. आणि दुसरा टर्मचा T3 मायनस T2 इज इक्वल टू T4 मायनस T3. मी इज इक्वल टू साईन का देते इन बिटवीन मध्ये, बिकॉज कॉमन डिफरन्स तिन्ही कुठल्याही टर्मचा घ्या तो सेम यायला पाहिजे. ओके. अँड nth टर्म जो आपण बघतो इथे, जो Tn आहे हा वाला, in general that nth term is written, nth term is equal to what, Tn. ठीक है, Tn is equal to a plus n minus 1 into d. हाँ, nth टर्म असा फाइंड आउट करतो आपण. इफ फर्स्ट टर्म इज ए, मग सेकंड टर्म फाइंड आउट करायचं आहे, तर ह्या फॉर्म्युलामध्ये घातला तर सेकंड टर्म काय असणार, T2 इज इक्वल टू a प्लस 2d, a प्लस d, बरोबर ना. हे बघा आता T टर्म 1 इज इक्वल टू a प्लस n काय आपला 1 आहे, राईट. 1 इन मायनस 1 a प्लस 0, बरोबर. आता हां, मग फक्त a ची व्हॅल्यू येईल इथे, हा a का इथे. अँड इफ वी फाइंड T2 इज इक्वल टू a प्लस n काय आता, n प्लस 1, n मायनस 1 आहे ना, n ची व्हॅल्यू काय घेऊ, n मायनस 1 आहे, सो a प्लस n ची व्हॅल्यू काय घेऊ, इथे n ची व्हॅल्यू काय घेऊ, T2 फाइंड आउट करतोय आपण. येस, 2 मायनस 1 इंटू d. सो T2 इज व्हेरी गुड. सो दिस इज युअर T2. मग असे आपले नंबर ऑफ टर्म्स काढत निघते. अँड दिस इज द वे टू फाइंड nth टर्म. आता जे काही टर्म्स आहेत ते आपले AP मध्ये सिरीज T1, T2, T3 त्यांचा रेसिप्रोकल घेतला सपोज. T3 काढत राहील a प्लस 2d, T4 काढत राहील a प्लस 3d. हां, T1, T2, T3, T4 हे काय आहेत, टिल nth टर्म इज AP, बिकॉज त्यांचा कॉमन डिफरन्स सेम यायला पाहिजे. आता जर का मी घेतला 1 अपॉन T1, 1 अपॉन T2, 1 अपॉन T3 अँड सो ऑन. ठीक आहे ना. 1 अपॉन nth टर्म, मग काय असणार आहे, रेसिप्रोकल ऑफ AP विल बी R HP. करेक्ट. हार्मोनिक मीन असणार आहे. रेसिप्रोकल ऑफ
अरिथमॅटिक प्रोग्रेशन विल बी युअर हार्मोनिक प्रोग्रेशन. आणि वन्स आपण हार्मोनिक प्रोग्रेशन काढला, आता करायचं पुढे. हो, आता काय घेणार तू? 1/T1. 1/T1 जर का असला तर तो ए असणार, 1/A. अँड 1/T2 काय असणार आहे आपलं? A+D, राईट. 1/T3 असणार आहे A+2D अँड सो ऑन टिल 1/A plus n-1 into D, राईट. हे हार्मोनिक प्रोग्रेशनचे एक्झाम्पल्स. दिस इज द फॉर्म्युला फॉर हार्मोनिक प्रोग्रेशन की रेसिप्रोकल ऑफ अरिथमॅटिक मीन. आता आपण हे बघू एक्झाम्पल. व्हॉट हॅपेंड? Verify whether the sequence are HP. पहिले ह्या टर्म्सचं काय करणार आपण? रेसिप्रोकल. रेसिप्रोकल, 3, 5, 7, 9. राईट, व्हेरी गुड. मग 1/3, 1/5, 1/7, 1/9 विल बिकम रेसिप्रोकल. 3, 5, 7, 9. मग त्यांच्यातलं आपण काय काढणार? R. कॉमन डिफरन्स. मग कॉमन डिफरन्स काढायला काय करतो आपण? T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3. हां, पण R आपण कशासाठी काढतो? जॉमेट्रिक मीनसाठी, राईट. मग जॉमेट्रिक मीनसाठी आपण डिवाइड करतो, रेशो फाइंड आउट करतो. हां, आणि जेव्हा आपण अरिथमॅटिक मीन काढतो तेव्हा आपल्याला सबट्रॅक्ट करायला लागतं कॉमन डिफरन्स काढण्यासाठी. सो तू ह्याला फक्त डीच म्हणायचं, कॉमन डिफरन्स आणि कॉमन रेशो. लेक्चरच्या आधी चॅप्टरच्या आधी स्टार्ट व्हायच्या आधी सांगत होतो ना, T2 आधी मायनसचं होतं, आता डिवाइडचा. हां, राईट. ठीक आहे, क्लिअर ना? T2 minus T1, T3 minus T2. ह्या बिग नंबर, बिग टर्म मायनस त्याच्या अलीकडचा नंबर. सो क्लिअर. मग फर्स्ट एक्झाम्पल इझी. सो इन दिस थांब, आपण एक्सरसाइजमधलं फक्त अजून काय राहिलं आहे का बघू. लेट्स लर्नमध्ये सगळं बघितलं. प्रॉपर्टीज. थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ एक्झाम्पल सॉल्व केला का 4.4 मधला? हो, ते इझी होतं. 2 नंबर्सचे व्हेरिएबल्सने फाइंड आउट करायचा होता. हे बघ, मी स्क्रीनवरती दाखवते. हा वाला 4.5 नाही, 4.4. दिस वन. 3, 4 and 5. हां, केलं. 3, 4, 5 इझी होता. आणि हे फर्स्ट सेकंड पण आता हार्मोनिक मीननी येईल. ठीक आहे. Find geometric mean of two positive numbers. Insert two numbers between this so that the resulting sequence is HP. Insert two numbers between 1 and -27 so that resulting sequence is geometric mean. तुम्हाला कुठले पण नंबर्स, आता फॉर एक्झाम्पल आपण फक्त डिस्कशन करू की आहे ना, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन आणि हे दोनच टर्म्स शिकलो आपण. जॉमेट्रिक मीन एक फाइंड आउट करायचं आपल्याला आणि हार्मोनिक प्रोग्रेशन एक, आणि त्याच्यामध्ये आपल्याला यूज करायचं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा. सो जॉमेट्रिक मीनमध्ये आता सपोज त्यांनी 2 नंबर्स दिलेत कुठले पण XYZ, सपोज X and Y. मग ह्या 2 नंबर्समधले आपल्याला नंबर्स फाइंड आउट करायचे. मग तुम्हाला काही फाइंड आउट करायचे आणि सांगितले की ती सिरीज जॉमेट्रिक मीन व्हायला पाहिजे. मग आपण काय करणार? इफ वी वॉन्ट सिरीज ऑफ जॉमेट्रिक मीन, म्हणजे बेसिक नेसेसिटी काय आहे की जॉमेट्रिक मीन फाइंड आउट करण्यासाठी हे 2 गोष्टी लागतातच आपल्याला.
वॉट फॉर्म्युला काय आहे जॉमेट्रिक मीनचा? हां एक्स प्लस वाय डिवाइड आपलं अंडर रूट ऑफ एक्स प्लस वाय. तो 2 टर्म्ससाठी होता की अंडर रूट एक्स वाय. ठीक आहे, तो झाला जॉमेट्रिक मीन फॉर 2 नंबर्स. अँड इफ वी आर फाइंडिंग जॉमेट्रिक मीन जॉमेट्रिक प्रोग्रेशन हां नाही जॉमेट्रिक प्रोग्रेशन इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू एन मायनस 1. मग आता कुठलेही नंबर जर का इन बिटवीन एक्स अँड वाय मध्ये मला इन्सर्ट करायचे आहेत तर तेव्हा मला ए आणि आर तर माहिती पाहिजे. ए म्हणजे फर्स्ट टर्म, आर म्हणजे कॉमन रेशो, अँड ए तर ते दिलेलेच असणार. 2 नंबर एक्स इज माय ए अँड कॉमन रेशो कसं फाइंड आउट काढणार आपण? T2 अपॉन T1. ठीक आहे, मग इन दिस वे आपण GP फाइंड आउट करू शकतो. तसंच हार्मोनिक प्रोग्रेशनसाठी आपण कॉमन डिफरन्स फाइंड आउट करणार आहे आणि मग कॉमन डिफरन्सनी आपल्याला HP भेटेल. ओके, सो इथे एक्सरसाइज फक्त आहे राहिलेली. HP साठी तर आपण ते उलटे करून द्यायचे, मायनस करून घ्यायचं, AD भेटून टी चा फॉर्म्युला लावता येईल a प्लस n मायनस 1 इंटू डी. येस, मेन कसे एक्झाम्पल्स येणार की लाईक फाइंड 88th टर्म. मग काय करणार? T88 इज इक्वल टू a प्लस 88 मायनस 1 इंटू डी. ए प्लस 87D हा तुझा असणार 88 टर्म. मग ए आणि डी ची व्हॅल्यू जर का असेल तर सबस्टिट्यूट करून फाइंड आउट करणार. सिम्पल. ठीक आहे, सो इन सच अ वे आहे आपलं हां. आता सॉल्ड एक्झाम्पल पेज नंबर 57. ठीक आहे, मी इथे 57 पेज नंबर नाही, मी इथे सांगते क्वेश्चन, त्याचं तुम्ही हार्मोनिक मीन फाइंड आउट करा. ओके, अथर्व मला आन्सर पाहिजे ॲटलिस्ट नाव. मला कसे कळेल की तुला समजले का नाही? हा मी सांगते ना. ओके, पेज नंबर 60 आहे तुझ्या. सो आपल्याला हार्मोनिक प्रोग्रेशन काढायचं आहे. Example 1, and the question is find the nth term of the AP. 1 upon 2, 2 upon 5 series लिहा and 1 upon 3 and 2 upon 7. This is your series. So find nth term of HP. nth term of the HP. फक्त फॉर्म्युला मध्ये पहिले तर हां, फर्स्ट थिंग काय करणार आहे HP फाइंड आउट करण्यासाठी? हां, रेसिप्रोकल.
हा प्लीज येत नाही यांचा कसं काय काय नाही येते? कॉमन डिफरन्स इक्वल आहे काय आलं तुझं कॉमन डिफरन्स? पहिला -3/2 आलं. हे बघ. हां नाही येते? कॉमन डिफरन्स येत नाही. काय आलं तुझं? असं केलं का नाही? 1/2 बोलले ना तुम्ही. कशाचं? AP. हा हे ते बघ, ही सिक्वेन्स आहे 1/2, 2/5. 2.5 आहे का? हां तू काय दिलेस? 2/1. नाही हा 1 आहे का? 1 वाटत होतं. नो डिअर, दिस इज 5. ओके, फक्त फास्ट मध्ये कॉमन डिफरन्स काढ. येईल आता आय थिंक. -5 1/2. 6 minus 5 equals to 1/2. Now it is in AP. Tn equals to AP. H02 plus n minus 1 into d. D काय आहे? n minus 1 into d 1/2. सो आता आलं का? काय आलं लास्ट आन्सर? 2 plus n minus 1 into 1/2. 1/2. मग ब्रॅकेट मल्टिप्लाय करू शकतोस. जेवढं सिम्प्लिफाय होईल तेवढं करू शकतो ना आपण. सो AP आहे बिकॉज A इज इक्वल टू 2 अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 1/2. Therefore minus 1/2. minus n/2. मग आता जे रिअल नंबर्स आहेत विदाउट n ते पण सॉल्व करू शकतो. minus n/2 and 2 minus n/2 बरोबर ना? 2 मायनस नाही. बरोबर आहे. 2 प्लस 2 मायनस 1/2 अँड प्लस n/2 आहे एक टर्म. इथे बघ आता मी सॉल्वच करते. A प्लस n मायनस 1 इंटू डी. आता A ची व्हॅल्यू आहे 2 प्लस n मायनस 1 इंटू डी इज 1/2. ठीक आहे. सो नाव टू प्लस n/2 मायनस 1/2. इथपर्यंत काय डाऊट? नो. आता मी ही एक टर्म 2 ची एक टर्म अँड मायनस 1/2 दोघांना सॉल्व करू शकते. सो दॅट इज युअर 4 minus 1/2 plus n/2. That is your minus 3/2 plus n/2. Right? डिनॉमिनेटर का कॉमन होईल. कॉमन रेशो घेऊ शकतो आपण.
इथे काय येणार आहे, प्लस येणार ना. n-1 पाहिजे होता, n-1 अपॉन 2. कुठे आम्ही इथला फायनल आन्सर लिहिते म्हणजे तुझे डाउट्स मी क्लिअर करते. 3 + n अपॉन 2 दिस इज युअर आन्सर. अँड आफ्टर दिस हे फक्त तर nth टर्म होता जो आपण AP च्या थ्रू काढला होता, राईट. मग आता जर का आपल्याला हा प्रूव्ह करायचा, हा HP आहे, तर ह्यांचा रेसिप्रोकल म्हणजे HP. गेटिंग? थांब मी सांगते. For HP this nth term will be 2 upon 3 + n. आपण पहिलेच उलट केलेलं आहे. हो, उलट केलं आहे. पण फॉर AP आपण nth टर्म काढला आणि मग HP ला तो nth टर्म काय असणार आहे, आपल्याकडे nth टर्मच नव्हता ना, त्याला कुठं उलट केलं आपण, राईट. हां, तुझा काय डाऊट होता? n/2 -1/2 n-1/2 यायला पाहिजे. मग तेच झालं ना, वरती जे केलं आपण त्यालाच आपण मल्टिप्लाय केलं. सेकंड स्टेप बघ, सेकंड स्टेप काय, 2 + n - 1. थर्ड स्टेपला तू म्हणतोयस की 1/2 कॉमन काढायचं आहे. त्याच्या खाली म्हणजे n-1/2 म्हणजे तू कॉमन करायचं म्हणतोयस ना. पण तरी तसं जरी केलं, तुम्ही 2 - 1/2 केलेलं आहे का? हां, कारण की ते सेम व्हेरिएबल्सचे आहेत ना, त्यांना कुठलाच कोइफिशियंट नाही आहे सोबत. सो 2 - 1/2 हा टर्मनी आपण सबट्रॅक्ट करू शकतो ना, आणि सिम्प्लिफाय होतोय तो टर्म. तू म्हणतोयस मला कळलं की n-1/2 करायचं आहे तुला, मग ते करून काय होणार आहे, काहीच सिम्प्लिफाय नाही होणार ना, तिथंच आपल्याला स्टॉप करावं लागलं असतं. HP साठी आता ते उलट केलंय ना, मग खाली फॉर्म्युला का बरं. हे बघ, जरी तू उलट केलं असतंस, इथं आपला nth टर्म काय होता, इथे आपला सपोज nth टर्म इज Tn, राईट. इफ आय टेक इट हिअर, हा काय असणार आहे, nth टर्म विल बी 1/Tn. समजलं? मग आता मी इथे काय फाइंड आउट केलं, फक्त Tn. हां, मला कळतंय तुझं डाऊट, पण तुला क्लिअर झालं का? हां, आपण अजून 1-2 एक्झाम्पल्स बघू, देन यू विल बी क्लिअर्ड. आपण त्या व्हॅल्यू उलट्या केल्या, राईट. Tn पण उलटी व्हायला पाहिजे ना. हां, म्हणूनच मी उलटी केली ना. पण ते ऑटोमॅटिकली उलटी व्हायला पाहिजे. हो, उलटी व्हायला पाहिजे, बट आपण केलं नाहीये ना, म्हणजे आपल्याला एक्झाम्पलचं कसं सॉल्व्ह करायचंय. उलटे केलं म्हणून तर त्याचा D काढला, A काढला. आपल्याला AP प्रूव्ह करण्यासाठी आपण A आणि D काढला. AP असेल तरच त्याचं रेसिप्रोकल HP असणार आहे. वेट, वी विल सी मोर एक्झाम्पल्स. मग तिथे बघू आपण की त्यांनी ऑटोमेट केलंय का, नाही तर आपल्याला असंच करावं लागेल. ओके, सो कम्स हिअर इन टेक्स्टबुक पेज 57 पेज नंबरवरती एक्झाम्पल 2 बघ. कुठे आहे माझं? हे एक्झाम्पल कोणत्या पेजचं होतं? 57 पेज नंबरवरचा फर्स्ट एक्झाम्पल. आणि 57 पेज नंबरचं सेकंड एक्झाम्पल पण बघ. त्यांनी सांगितलं nth टर्म ऑफ द HP. थांब, आपण अशी सिरीज बघू ज्यांनी nth टर्म दिलाय ऑलरेडी. सगळीकडे करतोय. इझी बघ, सॉल्व नसतं केलं तर आपल्याला कळलंच नसतं की ते अजून एकदा रिव्हर्स करायचं आहे. एक्सरसाइज 4.4 व्हेरी कम्प्लीट करावं लागेल आता. फर्स्ट क्वेश्चन तर इझीच आहे, फक्त HP फाईंड आहे का नाही ते सांगायचं आहे, A आणि D काढायचं आहे, अँड देन nth टर्म
find the nth term and hence find the 8th term of the following HPs. nth term म्हणजे a plus n minus 1 into d and ते काढल्यावरती ते परत उलट करायचं. पण आपल्याला nth टर्म एकदा काढलं, मग 8th टर्म फाइंड आउट करण्यासाठी काय लागतात गोष्टी? टी. हां बरोबर, a plus 7d फाइंड आउट करायचं आहे. मग d अँड a, सो d कसा भेटेल तुला? प्रत्येक सिरीजच्या नंबर्स. मग प्रत्येक सिरीजमध्ये आपल्याला 8th टर्म काढायचं आहे आणि nth टर्म. ठीक आहे, 3rd 4th 6th बघितला. इन्सर्ट 2 नंबर्स. ह्याचा एक आपण सॉल्ड एक्झाम्पल बघू की हाऊ टू इन्सर्ट 2 नंबर्स between 1 and -27 so that the resulting sequence is GP. See here in question example 4, insert 2 numbers between 1 and 27 so that the resulting sequence is a GP. पहिले let the required numbers be G1 and G2. आपल्याला 2 नंबर्स दिले त्यांनी 1 आणि 27. त्याच्यात 2 नंबर्स आपण इन्सर्ट केलेत. ते कुठले 2 नंबर्स आहेत? G1 and G2. ओके, so T1 is 1, T2 is G1, T3, all 4 terms we have given. मग काय? T4 म्हणजे nth term is equal to a into r raised to n minus 1. इथपर्यंत काय डाऊट? इथं बघ, T4 is equal to, स्क्रीनवरती पेन जातो का? हे बघ 4 टर्म्स घेतलेत ना आपण. हां, मग 4th टर्म आपला 27 आहे. 2 टर्म्स दिलेत, मग त्याच्यामध्ये 2 घालायचे आणि मग a into r raised to 3 is equal to 27. G1 G2 च्या आपण तिथे हे पण घेऊ शकतो ना, काय? r square ar square. हां राईट, ar स्क्वेअर. फॉर्म्युला काय आहे? a into r raised to n minus 1. a आता T2 काय? G2 पेज नंबर 60. पेज नंबर 60 वरचा 4th एक्झाम्पल. ठीक आहे, समजलं ना? कधी पण आपल्याला GP मध्ये 2 नंबर्स इन्सर्ट करायचे असेल तर GPचा फॉर्म्युला a into r raised to n minus 1. HP असेल तर रेसिप्रोकल करून. सो 4.4 मधले सगळे क्वेश्चन्स ऑलमोस्ट तेच आहेत. अँड 4.5 मध्ये फाइंड द सम ऑफ दिस नंबर्स. प्रॉपर्टीज 4.5 मध्ये समेशनचे क्वेश्चन्स आहेत. एकदा आहे ना, समेशन म्हणजे काय? आपण कॉम्प्लेक्स नंबर्स मध्ये बघितलं होतं. समेशन तो सिम्बॉल ॲडिंग ऑल द जी काही सिरीज आहे आपल्याकडे दिलेली त्यांना सगळ्यांना आपण ॲड करतो एकत्र. दॅट इज कॉल्ड समेशन ऑफ द सिरीज. सो इथं त्यांनी सांगितलं की देर इज स्पेशल सिरीज कॉल्ड सिग्मा नोटेशन. द सिम्बॉल दिस, द ग्रीक लेटर इज अ सिग्मा, इज यूज्ड ॲज द समेशन साइन. ठीक आहे, फक्त सगळ्यांचं ॲडिशन करण्यासाठी हा नंबर यूज केला आहे. बघ एक्झाम्पल, इफ समेशन ऑफ nth टर्म इज टिल I is equal to 1, then xi is equal to x1 plus x2 plus x3 plus xn. समजलं ना? समेशन म्हणजे जस्ट आपण जी काही सिरीज आहे त्यांचं ॲडिशन करतोय. आता त्यांनी इथे 9 टर्म्स दिलेत, 9 टर्म्सचं ॲडिशन केलं आहे. इथे परत सेकंडमध्ये
I3 म्हणजे 3rd टर्मपासून स्टार्ट केलं आहे ते 10th टर्मपर्यंत ॲड करायचं आहे. सो दिस इज युअर समेशन ऑफ सिग्मा नोटेशन. द सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स हे फॉर्म्युलाज आहेत. मनीष, मार्क इन टू द टेक्स्ट. रिझल्ट 1 नॅचरल नंबर्सला सर्कल कर आणि किंवा काहीतरी कर जे आयडेंटिफायबल आहे. नॅचरल नंबर्ससाठी समेशन ऑफ आर इज इक्वल टू n इंटू n+1/2. स्क्वेअर असेल तर स्क्वेअर ऑफ हे सगळं आहे ना आपल्याला फाउंडेशनमध्ये आहे. CA फाउंडेशनला नॅचरल नंबर्स फर्स्ट सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स, स्क्वेअर ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. 136 नाही 236 200ला पासिंग ॲग्रिगेट. डन. 3 फॉर्म्युलाज आहेत. क्यूब्स असेल तर, स्क्वेअर असेल तर, नॅचरल नंबर असेल तर. आणि त्याच्यावरती आपल्याला 4.5 आहे. ट्राय. सो हिअर ऑलमोस्ट आपला चॅप्टर 4 ऑलमोस्ट म्हणजे सगळेच पूर्ण चॅप्टर कम्प्लीट झालं आहे. जे काही डाऊट्स असतील आपल्याला 4.5 4.4 मध्ये आपण बघू. आणि नेक्स्ट चॅप्टर कुठला स्टार्ट करायचं आहे? 6th करू. डिटर्मिनंट्स. ठीक आहे. लेट्स वाइंड अप. मीट यू टुमॉरो नेक्स्ट लेक्चर डे. ठीक आहे. बाय अथर्व. Online students are not at all active.